यावर्षी तुमचा पगार वाढला पण तुमची बचत वाढली का याचा विचार करा. तुम्ही पगार वाढला आणि खर्चही वाढवले तर पगार वाढण्याचा काय उपयोग. बचत वाढला तर तुमची गुंतवणूक वाढली पाहिजे, तुमची सेव्हिंग वाढली पाहिजे. आता तुम्ही म्हणाला पैसे वाचून काय करायचे, तर पैसा लागणार आहे मित्रांनो, म्हातारपणी पैसा लागणार आहे. आपण धरणं कशासाठी बांधतो की उन्हाळा असतो, आयुष्य म्हणजे उन्हाळा असतो, पावसाळा असतो, हिवाळा असतो. पावसाळ्यात पाऊस पडतो, धरणात साठवतो, मग उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण वापरतो. तसं आपला अर्निंगचा पिरियड म्हणजे आपला पावसाळा आहे. या काळामध्ये आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, सेव्हिंग झाली पाहिजे, जी आपल्या आयुष्याच्या उन्हाळ्यात म्हणजे रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळायला आपल्याला उपयोगी पडेल. आणि LIC कडे इन्व्हेस्टमेंट का, तर मध्ये जरी मी गेलो तर माझ्या कुटुंबाला अडचण येणार नाही, कुटुंब उघड्यावर येणार नाही. आणि मी रिटायर झालो की मला चांगले पैसे मिळतील. मी गेलो तर माझ्या घरच्यांना 2 कोटी आणि मी रिटायर झालो तर मला 4 कोटी मिळतील, अशी योजना LIC कडे आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या LIC एजंटला संपर्क साधा किंवा मला फोन करा. सबका मंगल हो.